हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. आज सासूबाईची वटी भरायची असं चाललं आहे, पण पूजा म्हणते की वटी भरायची नाही, कारण सासूबाईचं जे मिस्टर होते ते वारलेले आहेत, त्याच्यामुळं ते हातात काहीतरी द्यायचं असते. आणि आई पण आज जाणार आहे तिच्या आईची ओटी भरायला. तर काय हे ओट्या भरण्याचा कार्यक्रम असतो मला तर काय माहीत नाही आहे. काय असते का पूजा? हां हां, चला आईला विचारू. सासूबाई काय असते, काय ओटी भरायचं काय असते? लुगडं हां, आणि लुगडं काय लुगडं. आय कुठे या? आय ग आय बरं. हां, तर आता विषय काय आहे, तर आता ह्यांना साड्या घेण्यासाठी हां हां दोंडे खायला का काय तुम्हाला जावायला अंगठी करा एखादी 2-3 तोळ्याची आमटी करायची का? अंगठी. आमटी हां, आमटी केळाच होईल मग. अंगठी करून टाका की. चांदीची करा, हा? चांदीची करा, बरं चांदीची साधी करू करा. 10 रुपयाची अंगठी घ्या बाजारात, पण जावायला अंगठी करा. बर हां, आता ह्यांना साड्या घेण्यासाठी आम्ही चाललोय दुकानात. काल ज्या दुकानाची जाहिरात केली ना. तुम्ही येता का मग आमच्या घरी? कुठं? आमच्या घरी येतच येणार नाही. आहे. फाट्यावर आले तुम्ही, आलेच नाही आमच्या घरी. हा, उशीर झाला, रात झाली. काय येत नाही गरीबाच्या घरी. येतो. आमचं घर असं आहे. बांधून देऊ तुम्हाला एखादं नवीन चांगलं. थांबा जरा, जावायचं आधी चांगलं होऊ द्या. मग बांधून देऊ. मला जवळ चांगला आहे. कुणाला सांगता? सगळ्याला सांगते. हा. मला जवळ चांगला आहे. आता सासूबाईला एक साडी घ्यायची, आईला एक साडी घेऊन द्यायची आहे, कारण ती जाणार तिच्या आईकडे ते ओटी भरायला. मी जाऊ का? जावा. ते वहिनी मामी म्हणते मला आले का त्याला आमच्या घरी. मामी म्हणते काय हं. आले कशाला? आता म्हणतील त्या, मग आता आई संग गेली बरोबर. तर म्हणतील नाही का म्हणत्या. ही ओटी भरायचं काय असतं मला सांग. चला दोंड्याच्या महिन्यात सवासणीची ओटी भरायला लागते. सवासणी म्हणजे काय? म्हणजे आया बाय असते त्या, हा, जिला ज्या बाईला आता मग ह्यांना नवरा नाही मग. त्यांना मग हातात द्यायची ओटी नाही द्यायची. बरं त्यांच्या ठीक आहे. हातात ओटी द्यायची. नवरा आहे ना, तर आमचा नवरा मेला का आमचा? आमचा नवरा आहे बाबा. तुमचा ओरिजिनल नवरा पहिला नवरा आहे बाबा, आमचा नवरा आहे. मग हाय तर मग काय माझा नवरा आहे, मेला बाबा. नाही दुसरा केला बाबा. पहिला मेला का तरी दुसरा? ओटी भरत नाही ती, दुसरा नाही, नवरा केला तरी ओटी भरतात. भरत माझा नाही. नवरा जितो आहे अजून. नाही. बरं. ते चालत नाही का? तो नवरा चालत नाही अहो. का? अहो, लग्नाचा नवरा आहे माझा, लग्नाचा. पहिला आहे का? मग मग ते मी- अकोल्याला माझा नवरा आहे. मग दुसरा वारला का? तर दुसरा हिच्या पूजेचा वडील पूजेचा वडील वारले. असं वारला. झालं. माझा नवरा आहे बाबा. मग काय करायचं, भरायचं का नाही नाही. ओटी? तुम्ही पहिला असून दुसरा केला, दुसरा असून तिसरा केला, मग ओटी भरायला जमत नसतं. मग पहिला असतो ना, तुम्ही पहिल्यापाशी असता का माझा नाही? नवरा मेला नाही का माझा? अहो, नवरा दुसरा केलेला तर मेला का नाही? हा? दुसरा केलेला मेला का नाही? या पूजेला मेला. आपण मग नवराच केला होता ना तुम्ही. हा. मग ती काय म्हणतात की कुकू पुसाचं शेण खडकाटाचं असं झालं तुमचं काम. हा. काय तुझी उदाहरणं. मग ती ओटी भरत नसते, ती हातात देईल तुमच्या पूजेत. बर चला, असो काय हरकत नाही. आता आपण निघूया. तुम्हाला कापड चोपडत पाहुणे सोडूया. दाखवीन माझं घर. फोटो असेल तर अकोला दाखवीन कसं माझं घर आहे. माझा चला. नवरा बी आहे. चला. फोटो नाही बोलो, पण मारते तुम्हाला. नाही, कोण तिला मारतं? करायला नाही ते नवऱ्यापाशी. नवरा मारत नाही. नवरा आहे. 3 नंदा आहे मले. 3 नंदा. हा, 3 नंदा आहे. एक देर आहे किशोर. अच्छा, जायचं का? माझं सासऱ्याचं नाव काय आहे गड्या? काय ते आठवत नाही मध्ये आता. सासऱ्याचं नाव? नवरा देणार नाही. नवरा आहे, नणंद आहे. ननद आहे. मग आता पहिल्या नवऱ्याजवळ गेलं तुम्हाला मारतील काय? हा, मारतील का दारू अजून? पिते तो बी. येते का माय? सगळी दारुडेच बरं केलं, एक सुद्धा शेण केला नाही. चला नाही, शेण चला केला- सासूबाई साड्या घेतो. शेण केला असतं, शेणापाशी राहिला असतं तर मग चार आया बाहेर मान तू भेटतो माणसाला. साड्या हातात दिलं तर काय? चला बघू आता, घेऊ साड्या. काय करताल ते करताल. थोड्या तुला बूट आणायचंय बाबू. चल तू माझ्या संग चल. चप्पल आणायची. गाडीला काय मुहूर्त भेटत नाही गाड्या धुवायला. चावी रे गाडीची चावी. अयो गाडीला ताप बोला. थोडे तुला आणायचं ना बाबू बूट, मस्त पैकी सॉक्स बूट. जाते होय म्हण, होय म्हण. हा. मसारा चला. नका जाऊ म्हणतोय दुकानात, तरी जाऊन बसताय. चलत यायला लागल्यात आपा. येते का चालायला तरी? चालाय तरी येते का आपा तुम्हाला? तुम्हाला नका बसू म्हणतो तरी कळत नाही. नको नको, मला 5 रुपये दिले.
जावा दमाने. कसं पैसे घेते आहे बघा की. काय मला नका जाऊ मग तो टाक्यावर ताण पडला एक टाका ही झाला या ताण पडून डॉक्टरने टाका तोडलं नाही तर विषय असा आहे की मित्रांनो आम्ही इथं आलोय ऑफरच्या दुकानावर पैसे काल जाहिरात केलेल्या आहे पण तुफान गर्दी आहे इकडं तुफान गर्दी आहे त्या दुकानाला लाईन लागली त्याच्यामुळे तिथं काय बघायला भेटणार नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे आता त्या दुकानला जायचंच कॅन्सल केलं आम्ही आता आम्ही चाललोय इकडं दुसऱ्या दुकानाला आता आपण आलोय सुरत टेक्सटाईलला इथं बघूया साड्या काय म्हणता काय नाही आलं घरच्यांना घेऊन ठीक आहे ठीक आहे घरची काही येऊन थांबल्या वाढून झालं मग त्या साड्या कुठे गेले सोमनाथ आहेत का नमस्कार नमस्कार कसे आहेत एकदम मस्त तुम्ही कशा आहात मस्त फिट ठणठणीत तुम्ही बरं म्हणजे आम्ही बी बरं त्यात काढू नका. नाही काढलं ह्याच्यात नाही काढला युट्यूबला दिसताय आहे अय जरा चांगल्या घ्या ना साड्या अजून तसल्या नग म्हणते साधेच पाहिजे कोण म्हणते साध्या सासूबाई घाला की चांगलं जरा जावाय घेते तर घ्या की चांगली साडी घ्या की नग म्हणते तसलं म्हणते अंगावणी घसरत असले नको ते खडत असतात आता आजीला आजीला कसं काठ पदर चांगलं आलं पाहिजे खड्याच्या नको म्हणतात आजी आहे का ना आजी एखादी घ्यायची कार्यक्रमाला वापराय 2 घ्या आणि अशा ही घ्या मग एखादी बोला आता त्याच्यात काय बोलायचं ते बोला काय बोलायचं सांग बोला आमचा व्हिडिओ बघून कसं वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटतंय एकदम छान तो काही पदर येईल मावशी हा चांगली साडी. पदर आहे हा ब्लाऊज पीस आहे पिवळे इथं पैसे कोण ठेवल्यात पिवळे एवढ्याचे पैसे घेतले पिवड्याचे पैसे तुझं हाणला असतं पैसे आता पप्पाने मग एवढ्या आहे देते का पैसे दे ना तुला पैसे दे ना ते नाही आताच आपण आणलं तुला बूट घ्यायचे आहे ना पैसे मग आपल्याला बूट घ्याय पैसे पाहिजे की दे इकडं पप्पाकडे दे पप्पाकडे दे पैसे बूट घ्यायचे ना तुला भाऊ आतेला दी सासूबाई घेऊन टाका लेके रको साडे हे साडी घ्यायची ना आपल्याला हलकी घ्या 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 ह्याच्यावर भारी घ्या म्हणते तर म्हणते नग मला साधी आता भारी कसली घ्यायची त्याच्यामध्ये हाय का काही? जाऊ दे काय झालं साडी चांगली आहे ही. घ्यायची का काय झालं घ्यायची ना अजून टिकल्याची आहे ना पाहुणे हे अजून घ्यायची टिकल्याची काय रे काय अजून घ्यायची का टिकल्या टिकल्याची वय टिकल्या त्याला लावाय 2 बाया ठेवल्या होत्या हा. काय का त्रास देते तुम्हाला तुला घ्यायची साडी सासूबाईला साडी घ्यायची सासूबाई कोणाला साडी घ्यायची घ्यायची तर यांची शॉपिंग होती या सगळ्यांची शॉपिंग होती तोपर्यंत मी पिऊला बूट घेऊन येतो शाळेसाठी आणि कृष्णाला पण सँडल अरे तुला आहे मग चप्पल ती घालायला लय वेळ लागतो मला पण पाहिजे चला रे पहिला आपण इथं मॉल पशी गाडीला पहिला ज्यूस घ्यायचा आणि नंतर चप्पल आणायला जायचं ए कृष्णा माग बघा तेवढे तू माझ्यापाशी चल तेवढ्या कोणता ज्यूस पाहिजे हा वाला तुझा आहे माझा सांडशीला शिवाला माझा आणि पिवडीचा तो पिवड्या पी चला आता इथं आलो चप्पल घ्यायला पिवड्या घाल किती का ओ पैर दे ए पैर दे रे राडता काय कोय बाबा तू हा काय पाय काढते का ते घाबरते ती पोरगी काय करू त्याला नाक बारीक करा म्हणते नको शिवाली चाकलंय ना मस्त आहे ना हा काढ घाल की आता कप चप्पलच घाल की सगळं आता पप्पाला नवीन बूट घेतलाय बघा चला हे पिवळे घेण्या म्हणून मॅच घेतला विषय असा झाला की कापड चोपडं घेतली पण तिकडे साड्या घ्यायला आईला आणि पूजाला सोडलं होतं तिथं त्यांनी फक्त 2च साड्या घेतल्या सासूबाईला आईला जी साडी घ्यायची होती आईच्या आईला ती साडी काय तिथं आईला पसंत पडली नाही म्हणजे भारी घ्यायची दिसते हा तर आता दुसऱ्या दुकानला लावलं होतं तिथं पण नाही भेटली तिसऱ्या दुकानला लावते तिथं लय गर्दी आता 4थ्या दुकानला त्यांना घेऊन जायचे
आले सगळे तेव्हा बघ. मम्मी आता चला जाऊ डायरेक्ट सरस्वतीला. या साड्या घेऊन ना तुम्ही. हा सांग मला. हे आता आणलं इथं जावा. घेतली का साडी? किती रुपयाची? 2000 हे 10 रुपयाला तर आहे की. काय या? बघ ना काय मिरच्या, लिंबू गाडीत लावाय मिरच्या, लिंबू, आणि काळे भाऊ. काळे बाहुले. घ्या. थोडासा वेळ आहे तोपर्यंत म्हणलं गाडी धुवून घेतो. त्या दिवशी नेली गाडी धुवाय पण काय धुवून नाही आणली. केली बाबा खटाखट गाडी. सासूबाई आजारी पडलोय मी. 500 रुपये दे. 200 देतो. ते काय म्हणते? सासूबाई म्हणतात दवाखान्यात जावा मी पैसे देते. म्हणलं नको खर्च होतात पैसे म्हणून जातो. काय 200 रुपये देऊ नको नको काय सर्दी झाली रुपयाची गोळी आणतो मी. रुपयाची गोळी आणतो. खन्ना अक्षय कुठे गेला? चला आंबा आणला आंबा. मला दवाखान्यात जायला सांगितलं आंबा घेऊन आले. सासूबाई म्हणले मला रस खायचा आहे. सासूबाईसाठी मग मी आंबा आणला. ह्या बघा बदामी आणि हापूस. कुठला खायचा? बदामी. बदामी. या तुम्ही नाव घेतली आता त्याच्यामुळे. सुसूबाई हो. काय खायला घालतलं जावायला? मक्का. मग का आणि त्याला हे टाकलं का नाही मीठ बीठ? मीठ नाही टाकायला तसंच खायला लागतं. तसंच खायचं का? झालं पण नाही. चला मित्रांनो झोपतो आता. इथं कूलर लावलाय मस्त पैकी. आता सगळेजण बेडवरती झोपल्यावर जागा पुरत नाही तर खाली पूजा तेवढी झोपणार आहे. तर वरती आम्ही दोघं कृष्णाने मी. झोपा आता झोपा नका जागू. मोबाईल तर अजिबात बघत बसू.